राज्यभरात पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। नांदेडमध्ये देखील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे। नांदेड जिल्ह्यासाठी एकूण 134 जागांसाठी ही भरती असणार आहे। 134 पदासाठी 15,200 जवळपास उमेदवारांनी अर्ज केले आहेत। नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडत आहे। मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत। पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडत आहे। कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर मैदानी चाचणीत आपली क्षमता दाखवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे। आज 134 पदांसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये फिजिकलची एक्झामिनेशन सुरू झालेली आहे। यामध्ये 15,200च्या वर विद्यार्थ्यांनी आवेदन केलेली आहेत आणि आज 700 पैकी 488 उमेदवार हजर झालेले आहेत। त्यांची प्रक्रिया गोळाफेकची आणि 1600 मीटर 100 मीटरची सुरू करण्यात आलेली आहे आणि सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात सीसीटीव्ही आहेत, हँडीकॅम्स आहे, त्याच्यानंतर RFID टेक्नॉलॉजीने त्यांचं रनिंग आणि 100 मीटर 1600 मीटर रेकॉर्ड करण्यात येत आहे आणि पारदर्शक पद्धतीने ज्यांना जेवढे मार्क पडले त्या सगळ्या ग्रुप्सला सांगण्यात येत आहेत। ते त्याच्यावर स्वाक्षरी करतात, ते एंट्रीज होतात आणि त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज होतं। या पद्धतीने अतिशय पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया सुरू आहे। नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव।